कधी आम्ही असा स्वप्नात पण विचार नव्हता केला की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून जे कुटुंब आमचं एकत्र होतं ते वेगळं होईल. दुधाणे लॉन्सपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा जो उर्वरित रस्ता राहिला आहे ह्याची काही टाईमलाईन आहे का? याबाबत आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी वारंवार बोलतोय. येणाऱ्या पुढच्या पुढच्या वर्षभरामध्ये या रस्त्याचं काम सुद्धा चालू होऊ शकेल. दररोज 125 ट्रक आणि जवळपास 300 टन कचरा दररोज दुसरीकडे हलवला जातो. याच्यावर तुमचा काही उपाय आहे का? लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, सरकार किंवा कुणालाही असं वाटत नाही की आपलं शहर घाण दिसावं, पण कचरा टाकणाऱ्या नागरिकांनाही कळलं पाहिजे की आपण असा रस्त्यावर कचरा टाकणं कितपत योग्य आहे. तुमचं सर्वात मोठा विरोधक कोण? हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे मार्वलस युनिसेक्स सलून अँड अकॅडमी करीमनगर यांनी. 27 वर्षांचा अनुभव, पुण्यातील 11 वर्षांची ओळख आणि महाराष्ट्रातील 4 शाखांसह मार्वलस सलूनकडे आहे एक स्किल्ड आणि एक्सपर्ट टीम. आलिशान ॲम्बियन्स, फ्रेश वाईब्स आणि एक उत्कृष्ट सर्व्हिस, सगळं काही एकदम परफेक्ट. आणि एक खास ऑफर म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ दाखवून तिथे गेलात तर तुम्हाला तुमच्या पहिल्या सर्व्हिसवर मिळणार आहे तब्बल 50% सूट. ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नमस्कार मंडळी, मी प्रतीक संजय वाल्लेकर आपलं स्वागत करतो द मराठी पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहेत श्री स्वप्नील देवराम दुधाणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, श्री शरदचंद्र पवार गट या पक्षाचे ते कोथरूडचे अध्यक्ष आहेत आणि पुणे अर्बन सेलचे ते अध्यक्ष देखील आहेत. नागरिकांच्या सहभागातून बदल घडवणारे युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या एपिसोडला श्री स्वप्नील देवराम दुधाणे यांच्या समवेत. स्वप्नीलजी नमस्कार, तुमचं आजच्या एपिसोडमध्ये. स्वप्नीलजी, तुम्हाला एक राजकीय वारसा लाभलेला आहे. तुमच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मीताई दुधाणे या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक राहिलेल्या आहेत. तुमचा राजकारणात प्रवेश कसा झाला? तुम्हाला राजकारणात रस कसा आला? सर्वप्रथम मनापासून तुमचं धन्यवाद मला या पॉडकास्टला बोलवल्याबद्दल. सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या मातोश्री लक्ष्मीताई दुधाणे या वारजे कर्वेनगर परिसराच्या लोकप्रतिनिधी म्हणून सन 2012 सालापासून कार्यरत आहेत. आणि तसं पाहिलं तर या 14 वर्षाच्या कालावधीमध्ये आईबरोबर खांद्याला खांदा लावून मी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि वॉर्डामध्ये काम करतोच. आणि राजकारणाची जी आवड म्हणा तर ती एक कॉलेज जीवनापासून खरं तर मला होती. म्हणजे मी 11वी-12वी शास्त्र शाखेतनं जेव्हा माझं शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस माझा जो सगळा फ्रेंड सर्कल होता तो एक अतिशय संवादात्मक माझा फ्रेंड सर्कल होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आम्ही देशातल्या घडामोडी असेल, राज्यातल्या घडामोडी असेल, अशा अनेक गोष्टींवर आमच्या फार चर्चा व्हायची. आणि तेव्हापासून एक समाजकारणाची आणि राजकारणाची एक आवड होती. आणि बघता बघता ही आवड घरापर्यंत आली आणि मातोश्रींना लोकप्रतिनिधीची एक संधी मिळाली. आणि 2012ला जेव्हा पहिल्यांदा आईच्या मार्फत आम्ही समाजामध्ये गेलो त्यावेळेस लोकांनी भरभरून मतं देऊन पहिल्यांदा विजयी केलं आणि माझ्या राजकीय कारकिर्दीला ही पहिल्यांदा सुरुवात झाली. लक्ष्मीताई यांच्या कार्यातून जशी तुमची सुरुवात झाली, अशी एक कुठली गोष्ट आहे का जी त्यांनी केली आणि तुम्हाला वाटलं की आपण राजकारण त्यामुळे यावं? इन्स्पिरेशन ज्याला आपण म्हणतो, अशी त्यांची एक कुठली तरी क्वालिटी तुम्हाला वाटते की त्यांनी तुम्ही राजकारणात आलात? सन 2005 सालापर्यंत आमचा मूळ व्यवसाय हा शेतीच होता. कर्वेनगरमध्ये आमची उत्तम दर्जाची शेती होती. वडील पहिल्यापासून शेतीमध्ये, आई पहिल्यापासून शेतीमध्ये. त्यामुळं कष्ट काय असतं हे पहिल्यापासून आम्ही पाहिलं. म्हणजे आम्हाला 5ही भावंडांना त्यांचं आईवडिलांचं शिक्षण माझ्या दोघांचंही 7वीपर्यंत झालं आहे. पण माझी 5ही मुलं शिकावीत ही माझ्या आईची पहिल्यापासून इच्छा होती, वडिलांची इच्छा होती. मग त्याला जे काय लागेल ते कष्ट करायची तयारी ती आईची होती. त्यामुळे तिच्या अशा अनेक गुणवत्ता सांगण्यासारख्या आहेत. पण एक तिचं मी प्रामुख्याने गुणवत्ता सांगायचं जर झालं तर मी आवर्जून सांगेल तर आईची आणि वडिलांची पहिल्यापासून कर्वेनगरमधल्या प्रत्येक नागरिकांशी जास्तीत जास्त संवाद होता, चर्चा होती. आईचं भजनी मंडळ होतं, त्यामुळं अनेक महिलांशी तिचा संपर्क होता. आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला काय अडचण आली, मदत लागली तर ती पहिली आईकडे यायची, वडिलांकडे यायची. आणि आमचं घर मुख्य चौकामध्ये होतं.
म्हणजे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर घराला लागून होतं आणि मुख्य चौकामध्ये होतं. त्यामुळे त्या चौकामधनं जाणारी व्यक्ती काही अडचण वाटली तर पहिली आमच्या घराकडे एक आदरपूर्वकने यायची आणि चर्चा करायची. आणि आमच्या आई मातोश्री प्रत्येकाशी चांगल्या बोलायच्या. त्या लोकांशी समस्या सोडवण्याबाबत, लोकांशी संवाद ठेवण्याबाबत आमच्या मातोश्रींचा, आमच्या वडिलांचा चांगला प्रबलग हे होता. त्या अनुषंगाने मग तिच्या अशा गुणवत्ता इतक्या आहेत की त्या गुणवत्तेमुळेच आज ती एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजाने तिला स्वीकारलंय. लोकांशी संवाद असणं हा जो तुम्ही एक पॉईंट मांडलात, तिथूनच आपण लोकांच्या दैनंदिन जे लोक त्रास सहन करतात आपण त्याकडे थोडंसं वळू. जो DP रोड जो आहे आणि जो सनसिटी ते दुधाणे लॉन्स हा जो रोड आता काम त्याचं चालू आहे, मला वाटतं 60% काम आतापर्यंत पूर्ण झालं आहे लेटेस्ट रेकॉर्डनुसार. पण मध्ये फेब्रुवारीमध्ये कर्वेनगरच्या नागरिकांनी एक छोटं आंदोलन केलं होतं की जोपर्यंत DP रोड जो आधी मान्य केला होता 2017च्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे DP रोडची मान्यता होती की हा DP रोड पूर्ण होईल आणि जो DP रोड डिरेक्टली आंबेडकर चौकाला कनेक्ट होणार आहे, तो रोड अजून कुठं पूर्ण झालेला नाही आहे. नक्की काय अडचणी आल्या आहेत, नक्की कशामुळे ते काम थांबलंय, काय सांगू शकाल? नाही, हे या प्रश्नाची उकल करण्याच्या अगोदर मी थोडा तुम्हाला इतिहास सांगू इच्छितो की जो तुमच्या या पॉडकास्टमार्फत सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विषयाचं महत्त्व गेलं पाहिजे. पुणे शहर आणि पुणे शहरामधला हा कर्वेनगर भाग, हा कर्वेनगर भाग पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे महानगरपालिका झाल्यापासून समाविष्ट आहे. म्हणजे आपण ऐकतो की महानगरपालिकेमध्ये ही 21 गावं समाविष्ट ह्या साली झाली, ही 15 गावं नंतर समाविष्ट झाली. पण कर्वेनगर हा भाग पहिल्यापासून पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असणारा भाग. म्हणजे हा पुणे महानगरपालिकेची शेवटची हद्द, पश्चिमेकडची ही शेवटची हद्द. आणि कर्वेनगरला लागून असणारं वारजं हे 1997ला महापालिकेमध्ये समाविष्ट झालं. त्यामुळे कर्वेनगरचा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखड्यामध्ये 1987 सालीच शिवणे ते खराडी 100 फुटी DP रोड, जो नदीपात्रालगत म्हणून 100 फुटी DP रोड आहे, तो प्रस्तावित होता आणि तो मंजूर पण होता. पण 1987 साली हा रस्ता DPमध्ये होता. त्यावेळेस या भागामध्ये हा भाग पूर्णपणे ॲग्रिकल्चर झोन होता. म्हणजे शेती हा भाग जास्त करत होता, कडेचा नदीकडचा भाग असल्यामुळे. आणि त्या काळची लोकसंख्या आपण जर पाहिली 87, 90, 95, 2000, तर तुम्हाला सांगू इच्छितो की कर्वेनगरमध्ये अशी फार मोठी लोकसंख्या नव्हती किंवा फार असं निवासीकरण शहरीकरण नव्हतं. शिक्षण संस्था होत्या पण अशी फार मोठी गर्दी नसायची. त्यामुळे त्या रस्त्याची जरी तो डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रस्ता असला तरी त्याची फार गरज होती अशी त्यावेळेस ना शासनाला गरज वाटत होती ना स्थानिक नागरिकांची पण त्याला मागणी जास्त होती. पण आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर 2001 किंवा 2004 नंतर, माझ्या माहितीनुसार 4-5 नंतर प्रचंड वेगानं शहराची चारी कोपरं वाढायला लागली. म्हणजे ज्या पद्धतीने उपनगरे ही विकसित होत गेली, प्रचंड वेगानं निवासी प्रकल्प होत गेले, औद्योगिक प्रकल्प या भागामध्ये यायला लागले, तशी तशी लोकांची संख्या वाढू लागली आणि कुठं ना कुठंतरी रस्ते कमी पडू लागले. तुम्ही जर पाहिलं असेल तर पौड फाटा पासून ते वारजे ह्या कर्वेनगर भाग आणि वारजेपर्यंत यायला एक मुख्य रस्ता होता ज्याला आपण NDA रोड म्हणतो. बरोबर. तुम्हाला म्हणून सांगतो, त्यावेळेस केंद्र शासनाच्या JNNURM अंतर्गत पौड फाटा ते कर्वेनगर वारजेपर्यंत हा जो मुख्य रस्ता आहे, आपण ज्याला कर्वे रोड म्हणतो किंवा गांधी भवनवरनं आपला हा NDA रोड इथपर्यंत येतो, हा रस्ता त्यावेळेस केंद्र शासनाकडनं JNNURM कडनं त्यांच्या फंडातून हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्यात आला. आणि तो जवळपास त्यावेळेस 110 फूट ते 100 फूट रुंदीचा हा रस्ता होता. म्हणजे मला आठवतोय की पौड फाट्यापासून वारजेपर्यंत यायला या मुख्य रोडने फक्त 4 मिनिटं लागायची, इतका रस्ता मोकळा असायचा. मग त्यावेळेस अनेक लोक सुद्धा म्हणायची की हा रस्ता एवढा मोठा का केलाय, एवढी गरज आहे का. पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांचं धोरण किती दूरदृष्टीचं होतं आपण बघा की आज 2001ला तो रस्ता पूर्ण झाला, आज 2025 मध्ये आपण आहोत. 2025 पर्यंत हा एक रस्ता, अजूनही हा एकच रस्ता त्या सगळ्या ट्रॅफिकचं भार उचलतोय आणि आज या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते. आता हा संदर्भ देण्याचं कारण असं की हा शिवणे ते खराडी मधला 100 फुटी जो DP रोड आहे, जो राजाराम पुलापासून दुधाणे लॉन्सपर्यंत आला आणि दुधाणे लॉन्सपासून तो वळाला वरती जावळकर वस्तीच्या दिशेला, आणि जावळकर वस्तीमधनं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहे. तो 87 सालापासूनच आहे.
पण आज ह्या रस्त्याची का गरज आपल्याला आहे? कारण का एका रस्त्यावर प्रचंड ताण यायला लागला. आणि माझं तर पहिल्यापासनं प्रत्येक नागरिकांना असेल, प्रशासनाला असेल, अधिकाऱ्यांना असेल, माझ्या प्रत्येकाला एकच म्हणणं आहे की रस्ते रुंद करणे हा काही वाहतूक कोंडीवरचा त्यांनी काही समस्या सुटणार नाहीये. त्या रस्त्याला तुम्हाला एक पर्यायी रस्ता निर्माण करणं हीच त्या समस्येवर एकचा मार्ग आहे. आता तुमचा मूळ जो प्रश्न आहे की हा रस्ता का नाही झाला आता एवढ्या वर्ष, ठीक आहे, 2005 नंतर शहरीकरण वाढलं, मग प्रशासनाने का नाही केला? 2005 पूर्वी 2012च्या अगोदर लोकप्रतिनिधींनी काय केलं मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. पण 2012ला जेव्हा मी अभ्यासलं, म्हणजे माझ्या मातोश्रीमार्फत जेव्हा मी महापालिकेत जायला लागलो, अधिकाऱ्यांशी संवाद करायला लागलो, त्यावेळेस मला तिथं असं कळालं की हा रस्ता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मंजूर आहे, पण या रस्त्याला जी मिळणारी नुकसान भरपाई येते शेतकऱ्यांना, म्हणजे महानगरपालिका एखाद्या व्यक्तीची जागा रस्त्याकरता ताब्यात घेताना त्याला काय नुकसान भरपाई देते, तर FSI देते किंवा TDR देते. आता FSI ही कन्सेप्ट काय की त्या रस्त्याला लागून जर त्या शेतकऱ्याची जमीन निवासी झोनमध्ये असेल तर तो त्या निवासी झोनमध्ये जर एखादी इमारत उभी करणार असेल मंजूर बांधकाम नकाशानुसार, तर त्याची जागा ज्या रस्त्यात जाती त्या रस्त्याचा जो एरिया आहे त्याचा FSI त्याला या बिल्डिंगवर वापरायला मिळतो. आणि मग ही बिल्डिंग बघा उंच होती, 9 मजले 7 मजले. तर अशा केसमध्ये बरेच लोकांनी FSI घेत होते, पण त्या प्रमाणात तेवढी डेव्हलपमेंट नव्हती त्या भागामध्ये नदी किनारे असल्यामुळे. पण ज्या शेतकऱ्याची जमीन त्या रस्त्याला लागून निवासी झोनमध्ये काही शिल्लक राहत नाही तर त्याला TDR घेण्याशिवाय ऑप्शन नव्हता. TDR म्हणजे काय की एक प्रकारचं पुणे महानगरपालिकेकडनं एक बॉन्ड असतो, एक कागद असतो ज्याच्यावर TDR म्हणून एक सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं. म्हणजे एक प्रकारची ती जागाच असते, ती जागा तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. पण ही तर खरी मेक आहे की FSI त्यांना पूर्ण 100% दिला जात होता की 10 गुंठे जागा गेली एखाद्याची रस्त्यात तर 10 गुंठ्याचा FSI मिळत होता. पण 10 गुंठ्यामध्ये जर त्याचा TDR पूर्ण जात असेल तर त्याला फक्त 4% TDR दिला जात होता. मी सोप्या भाषेत जर द्यायचं उदाहरण झालं तर 1,000 रुपये तुमची जर महानगरपालिका घेणार असेल तर त्या बदल्यात तुम्हाला फक्त 40 रुपये देत होतं. मग कुठला शेतकरी तुम्हाला रस्त्याचा ताबा देईल? देणारच नाही ना. जेव्हा आम्ही ही मेक ओळखली त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंबरोबर आम्ही चर्चा केली की शेतकऱ्यांची ही अडचण आहे. काही शेतकऱ्यांची जागा फक्त रस्त्यात जाते आणि त्यांना TDR घेण्याशिवाय ऑप्शन नाही आणि त्यांना जो मिळणारा मोबदला आहे तो फार कमी आहे. मग त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री 2013ला त्यावेळेस आदरणीय सुप्रियाताईंसोबत आम्ही त्यावेळेस मंत्रालयात जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांसमोर आम्ही हा प्रश्न मांडला. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत मदत घेतली, त्यांना एक निवेदन सादर केलं. सुप्रियाताईंनी हे प्रकरण मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगितलं आणि मग ती खरी मेक समजून आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी एक स्पेशल सर्क्युलर पास केला ज्याच्यामध्ये राजाराम पूल ते दुधाणे लॉन्सपर्यंत या सर्व जागा मालकांना 100% TDR देण्याबाबतचा सर्क्युलर मान्य झाला. आणि मग त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांशी संवाद वाढवला, चर्चा केली आणि मग हळूहळू जागा ताब्यात यायला लागल्या. म्हणजे 2012पर्यंत राजाराम पूल ते दुधाणे लॉन्सपर्यंत 1 स्क्वेअर फूट सुद्धा रस्ता जागेवर नव्हता. पण 2012 ते 2022 या 2.5 किलोमीटरमधला जवळपास 1.90 किलोमीटर रस्ता हा आम्ही जागेवर केला. रस्ता करणं सोपं आहे, पण त्या रस्त्याची जागा महानगरपालिकेला मिळवून देणं, त्या शेतकऱ्याला पूर्ण मोबदला देणं, ह्या प्रक्रिया करून रस्ता करणं, ही प्रक्रिया आम्ही गेल्या 10 वर्षात केली. म्हणून तर तो आज रस्ता तेवढा जागेवर अस्तित्वात दिसतोय आपल्याला. आता जो रस्ता राहिलाय म्हणजे दुधाणे लॉन्सपासून आता जावळकर वस्ती आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, हा जो उर्वरित रस्ता राहिला आहे ह्याची काही टाईमलाईन आहे का की आता एवढ्या दिवसात, एवढ्या महिन्यात किंवा एवढ्या येत्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होऊ शकतो? कारण सनसिटीपासून जर आपण DP रोडपर्यंत जो ब्रिज बघितला, एकदा वाहतूक सुरू झाली की आत्ता जे रस्ते आहेत ते वाहतूकचे तोल घेऊ नाही शकत. बारीक रस्ते, दुधाणे लॉन्सपासून आंबेडकर चौकात जाणारे जे रस्ते आहेत तिथं खूप जास्ती नेक बॉटल्स आहेत. नेक बॉटल्स म्हणजे रस्ता मोठा आहे काही जागी खूप बारीक आहे. मग तिथून 2 गाड्या पण जर एकत्र पास होऊ शकत नाहीत तर मग हे ट्रॅफिक वळताना परत वळणार कुठे? आणि मग अजून ट्रॅफिक कंजेक्शन होण्याच्या ऐवजी जर हा रस्ता झाला
तर मग खरं तुम्ही जसं म्हटलात की रस्ता वाढवणं आपण नाही, रुंद करून काही मिळणार नाही, पण जर नवीन रस्ता पण झाला नाही आणि जर आत्ताचं जे ट्रॅफिक आहे सिंहगड रोडवरचं ते जर इकडं परत फ्लो झालं तर मग अजून ट्रॅफिक वाढू शकतं. नाही, 100% तुम्ही म्हणताय त्या मताशी मी सहमत आहे. आता तुमचा पहिला प्रश्न होता की ह्या राहिलेल्या रस्त्याला कालावधी किती आहे. तर याच्याबाबत प्रशासन दफ्तरी ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठपुरावा करतोच आहे. म्हणजे आता फक्त जर पाहिलं ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जावळकर वस्तीला कनेक्टिंग करायला फक्त लांबीला 100 मीटर पण मी फार म्हणेल, पण एक 70-80 पण 100 मीटर लांबीचा रस्ता फक्त लँड ॲक्विजिशनची प्रोसिजर राहिली. तर ह्या प्रोसिजर संदर्भात त्या शेतकऱ्यांशी महानगरपालिकेचा सुद्धा संवाद चालू आहे आणि आमचाही लोकप्रतिनिधी म्हणून संवाद चालू आहे. आता ज्या 100 मीटरमधले जे शेतकरी आहेत ते कोणी अर्धा गुंठावाला, कोणी 1 गुंठेवाले, कोणी 2 गुंठेवाले, असे छोटे छोटे शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्हाला संवाद करायला थोडा त्यांना कन्व्हिन्स करायला वेळ लागतोय. जर तेवढ्या 20 गुंठ्याचं एकच कोणी मालक असतं तर आत्तापर्यंत ती जागा ताब्यात आली असते. पण छोटे छोटे शेतकरी आहेत आणि त्यांचे कुटुंबामधले असणाऱ्या सदस्यांची संख्या जास्त आहे. काही ठिकाणी 2 गुंठे जागा आहे पण त्या 2 गुंठे जागेमध्ये 5 मालक आहेत, पण त्यांच्या अंतर्गत काही ज्युडिशियल मॅटर चालू आहेत कोर्टात त्यांच्या प्रॉपर्टीच्या डिस्प्यूटवरनं. त्यामुळे अशा प्रक्रियेमध्ये वेळ लागत असल्यामुळे आजपर्यंत तो रस्ता एवढा थांबलेला आहे. पण अशा काही जागेंमध्ये जे ज्युडिशियल प्रकरणं चालू आहेत याबाबत प्रशासनाने एक वेगळी काहीतरी स्ट्रॅटर्जी ठरवावी. त्याच्याबाबत काही न्यायालयात आपण म्हणणं मांडू शकतो का की हा रस्ता किती गरजेचा आहे. मग त्यांचा जो काही मोबदला आहे तो मोबदला आपण काही कोर्टात जमा करू शकतो का किंवा कलेक्टर साहेबांकडे जमा करू शकतो का आणि तिथं जागेवर रस्ता करू शकतो का, याच्यावर सुद्धा चाचपणी चालू आहे. म्हणजे याबाबत आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी वारंवार बोलतोय आणि मला असं वाटतं की या सर्व सकारात्मक पाठपुराव्यामुळे येणाऱ्या पुढच्या काही म्हणजे साधारण असंही म्हणू शकतो मी की पुढच्या वर्षभरामध्ये ह्या रस्त्याचं काम सुद्धा चालू होऊ शकेल 100%. कारण 10 ते 15% लँड ॲक्विजिशन या रस्त्यावरचं राहिलेले आणि त्यातलं सुद्धा 5 ते 7% जे आहे त्यातले काही शेतकऱ्यांची ज्युडिशियल प्रकरणं असल्यामुळे ते प्रकरणं आत्ता रस्त्याची थांबलेली आहेत. पण त्याच्यावर सुद्धा सकारात्मक शेतकऱ्यांशी बोलणी चालू आहे. महानगरपालिकेचा पाठपुरावा चालू आहे, मथ विभागाचा पाठपुरावा चालू आहे. आणि राहिला दुसरा विषय की तुम्ही जो प्रश्न विचारला की सन सिटी ते कर्वेनगर जो दुधाणे लॉन्सवर येणारा जो उड्डाणपूल नदीवर आता जो होतोय याचं जवळपास 70% काम चालू आहे. तर ह्या पुलावरनं जी वाहतूक येणार आहे सन सिटी सिंहगड रोडच्या बाजूने जी वाहतूक कर्वेनगरला येणार आहे तर ती वाहतूक 100 फुटी DP रोडनी फ्लोनी राजाराम पुलाकडे, म्हात्रे पुलाकडे, कोथरूडकडे जाण्याकरिता आम्ही सगळेच प्रयत्न करतोय. याच्यामध्ये आपल्या कर्वेनगरमधल्या अनेक सोसायट्यांनी मिळून एक मोठं आंदोलन सुद्धा केलं होतं की हा पूल आम्ही उद्घाटन पूर्ण जरी झाला तरी उद्घाटन करून देणार नाही जोपर्यंत राजाराम पुलाकडे जो रस्ता 100 फुटी पूर्ण क्षमतेने पूर्ण होत नाही तोपर्यंत हा पूल चालू करू नये अशी नागरिकांची मागणी. आणि ह्या मागणीबाबत महानगरपालिकेने पण ती मागणी स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने महानगरपालिका पण प्रयत्न करते. पण एक लक्षात घ्या, जेव्हा 2 उपनगरांना एखादा पूल होतो त्यावेळेस त्याचा उपयोग सनसिटी सिंहगड रोडच्या नागरिकांना होणार आहे, तसा कर्वेनगर बार्जीच्या लोकांना सुद्धा होणार आहे. बरोबर. म्हणजे आज अशी सुद्धा जुनी लोक आम्हाला भेटतात की अरे आमचं घर इथं होतं, इथं प्रस्तावित रस्ता होता पण इतकी शांतता होती, पण आता रस्ता झाल्यामुळे प्रचंड वाहतूक आहे. म्हणजे बघा, जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे, विकास करायचा आहे तर त्याच्या काही 1-2 निगेटिव्ह बाजू पण आहेत आणि त्या आपण स्वीकारल्याच पाहिजेत. कारण आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला चांगले रस्ते, चांगल्या सुविधा देणं गरजेचं आहे. जसे कर्वेनगरवासी रस्त्याचे प्रॉब्लेम येतात तसंच कचऱ्याचा सुद्धा प्रॉब्लेम कर्वेनगरवासी दररोज अनुभवतात. कोथरूडचा जो कचऱ्याचा रॅम्प होता तो मेट्रोला दिल्यानंतर सुमारे दररोज 125 ट्रक आणि जवळपास 300 टन कचरा दररोज दुसरीकडे हलवला जातो. त्यामुळं कर्वेनगरमध्ये जर आपण बघितलं तर काही ठिकाणी कर्वेनगरमध्ये काही छोट्या छोट्या जागी दररोज कचऱ्यांचे ढीग लागलेले असतात आणि मग त्यानंतर दररोज महानगरपालिकेचे अधिकारी येऊन, सेवक येऊन ते कचरा उचलतात आणि मग ते परत दुसरीकडे हलवला जातो. याच्यावर तुमचा काही उपाय आहे का? खरं पाहिलं तर कचऱ्याचा पहिला जो विषय होता की कोथरूडमध्ये
भुसारी कॉलनीचे एक कचरा डिपो प्रस्ताव होता आणि तो आता काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या कामामुळे तो बंद केला होता, हे माझ्याही कानावर होतं. पण बराच कचरा डम्पिंग व्हायला लागला या भागांमध्ये, कर्वेनगर साचायला लागला, कारण का टाकायला पॉईंटच जवळचा नव्हता. म्हणून महानगरपालिकेने पुन्हा तो कचरा रॅम्प चालू केला आहे. त्यामुळे तो आता प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की आपण जो बघतो की मुख्य रस्त्याने जाताना किंवा अंतर्गत रस्त्याने जाताना जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात. खरं सांगायचं 2012 साली जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडून आलो ना, तर आम्ही पाहिलं की लोक कचरा रस्त्यावर असे क्रॉनिक स्पॉट का पडतात आहेत किंवा रात्रीची लोक अशी उशिरा लेट नाईट येऊन का टाकतात आहेत. तर लोकांचं असं म्हणणं होतं की कचरा वेचक जे महापालिकेचे होते ते वेळेवर येत नाहीत. बरोबर. किंवा आम्ही ऑफिसला जायची वेळ असली की आमच्या घरी कोण नसतं. तर यावर मार्ग काढण्याकरता आम्ही महानगरपालिकेमार्फत मातोश्रींच्या नगरसेवक निधीतनं जवळपास 6 ते 7 नवीन छोट्या गाड्या घेतल्या होत्या की ज्या प्रत्येक सोसायटीमध्ये घरापर्यंत जातील आणि ती गाडी एक व्यवस्थित एक भुंगा वाजवणार, घंटा वाजवणार, जेणेकरून लोकांना कळेल आणि तो कचरा घ्यायचं काम करत होते आणि ते नियमितपणे चालू होतं. पण नंतर असं झालं की पुणे महानगरपालिकेमार्फत स्वच्छ या संस्थेला कचरा गोळा करण्याचं काम देण्यात आलं. आणि त्या स्वच्छ संस्थेमार्फत जेव्हा नागरिकांना कचरा यायचा तेव्हा तो मिक्स कचरा यायचा आणि ही स्वच्छ संस्थेचे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो सॅग्रिगेशन करून पुढे द्यायचे, जेणेकरून तो ओला कचरा आज रिसायकलला पण जायचा. बरोबर. आणि तो यूज व्हायचा आणि सुका कचरा पण काही प्रमाणात तो यूज व्हायचा. पण नंतर अशी भूमिका पाहायला मिळाली की कर्वेनगर वारजे भागामध्ये खूप विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, तुम्ही पाहता. बरोबर. आणि जे मी पहिलं सांगितलं की अनेक लोकांना ज्यावेळेस कचरा वेचक घरी जातो कचरा घ्यायला त्यावेळेस ते नसतात, अवेलेबल नसतात. मग अशा वेळेस ही लोक रात्रीचा येऊन कचरा रस्त्यावर फेकण्याचे प्रकार वाढलेत. एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, सरकार किंवा कुणालाही असं वाटत नाही की आपलं शहर घाण दिसावं. प्रत्येकाला असं वाटतं. प्रत्येक माणूस हा काम करत असतो. तुम्ही बघा, क्रॉनिक कचरा पडला तर तो सकाळी 8 पर्यंत आमचे महानगरपालिकेचे कचरा वेचक स्वच्छ करण्याचं काम करत असतात. पण कचरा टाकणाऱ्या नागरिकांनाही कळलं पाहिजे की आपण असा रस्त्यावर कचरा टाकणं कितपत योग्य आहे. त्यामुळे ह्या कचऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरिता सर्वच प्रयत्नशील असतात, पण त्याला नागरिकांची सुद्धा साथ मिळणं फार गरजेचं आहे. कधीतरी एखादा कचरा वेचक एक दिवस जात नाही कचरा घ्यायला, स्वाभाविक आहे. ह्या गोष्टी सुधारण्याच्या बाबतीत पण महापालिका किंवा असेल किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असेल याच्यावर विचार करतोय अजून काही नवीन आपल्याला गोष्टी करता येतात का. पण गेल्या काही 1.5-2 वर्षात जे क्रॉनिक पॉईंट जास्त वाढलेत हे सर्व वाढायचे म्हणजे रात्री 12 नंतर ही लोक कचरा रस्त्यावर फेकण्याचे प्रकार चालू आहेत. आपण कचऱ्याची समस्या बघितली, आपण ट्रॅफिकची समस्या बघितली. आता आपण थोडं तुमच्या राजकीय कारकिर्दीकडे बघू. तुम्ही नेहमीच पक्षीय राजकारणापेक्षा नागरिक केंद्रित राजकारणाकडं जास्ती बघितलं आहे. तुमचा एक राजकारणाचा मोठं म्हणू शकतो आपण. तुमच्या सोशल मीडियावरनं, तुमच्या संवादातून नेहमी हे जाणवतं की तुम्ही नागरिक केंद्रित राजकारण जास्ती करता. याच्या मागचं काही स्पेसिफिक कारण? समाजाला काय हवंय, नागरिकांना काय हवंय हे लोकप्रतिनिधींना ओळखता आलं पाहिजे. आता लोकप्रतिनिधी न ओळखता आलं पाहिजे म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधी हा वेगवेगळ्या माध्यमातून ओळखत असतो. मी जर तुम्हाला सांगितलं की समाजाला काय हवे, नागरिकांना काय हवे हे कर्वेनगरमधल्या नागरिकांमधलं मला कसं कळालं, वारजेमधल्या नागरिकांचं मला कसं कळालं, तर माझा सर्वात एक महत्त्वाचा विषय होता की मी या नागरिकांशी कायम संवाद ठेवला. म्हणजे आता असं एक साधं उदाहरण घेऊया की ब्रह्मचैतन्य सोसायटीमध्ये मला रस्ता करायचा होता. अनेक तांत्रिक अडचणी होत्या, काही ज्युडिशियली प्रकरणसुद्धा होतं. पण जेव्हा पहिल्यांदा निवडून आल्यावर आम्ही त्या सोसायटीतल्या नागरिकांना प्रत्यक्ष भेटलो, अडचणी समजून घेतल्या, संवाद केला आणि त्या संवादातनं काही सकारात्मक मार्ग निघाले. आणि मार्ग निघून मग त्यांना कसा रस्ता हवा आहे, त्यांच्या सूचना कशा आहेत. हे बघा, प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी नॉलेज असतं. आपण ते नॉलेज त्यांचं घेऊन जर ते विकास काम केलं ना तर त्याच्यामधनं त्या विकास कामाचा परिपूर्ण फायदा तिथल्या नागरिकांना होतो. आणि हेच गेल्या 14 वर्षाच्या आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही प्रामुख्याने केलं. कुठेतरी एखादं विकास काम दिसावं म्हणून नाही केलं. कुठलाही प्रकल्प असेल, कुठलाही रस्ता असेल, कुठलीही पाण्याची लाईन असेल, मग ती ड्रेनेज लाईन सुद्धा असेल,
ती करत असताना तिथल्या लोकांना जास्तीत जास्त विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं आहे. कारण का आपण कोणाकरता काम करत असतो, ह्या लोकांकरता करत असतो. आणि त्याचा यूज झाला, तो प्रकल्प लॉंग टर्म चालवायचा असेल तर लोकांच्या सूचना घेऊन काम करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ती गरज आम्ही ओळखली आणि ही संवादात्मक चर्चा चालू असल्यामुळेच आज कर्वेनगर वारजेमध्ये एक चांगले प्रकल्प आम्ही उभारू शकलो. राजकारण म्हटलं की विरोधक नेहमीच आले आणि विरोधक म्हटले की टीका आल्या. विरोधकांचे टीकांकडे तुम्ही कसं पाहता, तुम्ही जरा टॅकल कसं करता? हे बघा, खरं सांगायचं तर राजकारणामध्ये मतभेद असू शकतात आणि असतात सुद्धा. आज अशी महानगरपालिकेच्या प्रभाग रचनांची रचना आहे की एका प्रभागामध्ये म्हणजे 4 वॉर्डांचा मिळून एक प्रभाग केला. त्यामुळे एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक असतात. काही ठिकाणी 4 एकाच पक्षाचे असतात, काही ठिकाणी 4 नगरसेवक वेगवेगळ्या पक्षाचे असतात. मतभेद असू शकतात, विचारांमध्ये असू शकतात, कामामध्ये असू शकतात. पण मी कधी कुठलीही टीका करण्याच्या भूमिकेमध्ये जात नाही. आणि कुणी माझ्यावर वैयक्तिक टीका केली किंवा माझ्या कामावर टीका केली तर मी प्रत्युत्तर देण्याच्या जास्त याच्यामध्ये जात नाही. त्याचं कारण असं आहे की ते त्या दृष्टिकोनातून बघत असतात आणि आम्ही म्हणजे माझ्या मातोश्रींनी आणि मी एक भूमिका अशी ठेवली की उत्तर आपण आपल्या विकास कामातूनच द्यायचं. आणि जनतेला हे सर्व दिसत असतं, समाज हा बघत असतो आणि त्या अनुषंगाने आमची भूमिका असते की त्यांनी त्यांचं मत मांडलं, मग ती त्यांनी आमच्यावर टीका केली असेल किंवा काय केली असेल तो त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. आपण त्याला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्या विकास कामांवर लक्ष देऊ, जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देऊ. आणि खरं सांगायचं ना तर खूप लोकांच्या समस्या आहेत, खूप लोकांचे प्रश्न आहेत, अडचणी आहेत. म्हणजे सरकार दफ्तरी लोकांना खूप अपेक्षा आहे सरकारकडनं, महानगरपालिकेकडनं. या पूर्ण करण्याकरता आपण खरं काम केलं पाहिजे असं एक प्रांजळ मत आम्ही कायम ठेवलं आणि आमची त्याप्रमाणे वाटचाल चालू आहे. 2017ला जे इलेक्शन झाले त्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की 4 नगरसेवकांमधले काही सर्व पक्षाचे एक असतात, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या नगरसेवक असतात. 2017च्या कर्वेनगरच्या इलेक्शनमध्ये तुमच्या मातोश्री वेगळ्या पक्षाचे होते आणि बाकीचे 3 नगरसेवक हे वेगळ्या पक्षाचे होते. त्यामुळे तुम्हाला कधी काही अडचण झाली? नाही, 2017मध्ये जर आपण पाहिलं ना तर कर्वेनगर वारजे प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मीताई दुधाणे ह्या एकच निवडून आल्या आणि 3 भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. बरोबर. जेव्हा 4 नगरसेवक ते पॅनलमध्ये प्रचार करत होते, आम्ही 4 जण करत होतो. प्रामाणिकपणे आम्ही चौघांनी आमच्या पॅनलने आम्हाला लोकांपर्यंत 4ही मतं देण्याबाबतची विनंती केली होती. पण जनतेचा कौल आपण तो स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर जेव्हा विकास कामं करत होतो किंवा अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत होतो त्यावेळेस कधी असा विसंवाद नाही आमचा झाला, संवाद चांगला झाला. अडचणी जर तुम्ही म्हणला तर अडचणी आणण्याचे अनेक प्रयत्न झाले सुद्धा, पण आम्ही जसं सांगितलं की आम्ही तो कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात घ्या, जर महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022 तर तुम्ही नीट हे केलं तर 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये माझ्या मातोश्री विरोधी बाकावर होत्या. सत्ताधारी पक्षामध्ये आम्ही नव्हतो. बरोबर. विरोधी बाकावर असून सुद्धा जर तुम्ही महानगरपालिकेमधील जास्तीत जास्त निधी कसा आपल्या प्रभागाला मिळवता येईल, जास्तीत जास्त चांगले कसे प्रकल्प करता येईल याकरता आम्ही प्रयत्न केले. आणि त्याचं प्रयत्नांचं जे यश आहे तुम्हाला हे उभारलेल्या प्रकल्पांमधनं दिसेल. मग अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल असेल, छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असेल, राजमाता जिजाऊ बचत गट केंद्र असेल, पुस्तकघर असेल, शहीद भगतसिंग ग्रंथालय असेल, इतर लोकप्रतिनिधींचे पण कामं असतील. पण जर तुम्हाला पाहायचं असेल तर जास्तीत जास्त निधी कसा आम्ही आणला ह्या प्रकल्पांमधनं दिसेल. राहिला प्रश्न की अजून जर सहकारी आमच्या पक्षाच्या विचाराचे असते तर आपल्याला फरक पडला असता का, तो हो नक्कीच पडला असता. ही डेव्हलपमेंट अजून चांगल्या रीतीने पाहायला मिळाली असती. मी असं म्हणणार नाही की त्यांनी काम केलं नाही, त्यांनी चांगली कामं केली असतील 100%. पण एक लक्षात घ्या, काम करत असताना आपल्याबरोबर आपला अजून एखादा सहकारी असता तर नक्की अजून चांगलं काम झालं असतं. तुम्ही शेवटची निवडणूक, अधिकृत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढली, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता. आता तुम्ही शरदचंद्र पवार गटात आहात.
जेव्हा राष्ट्रवादी वेगळी झाली किंवा राष्ट्रवादी जेव्हा 2 पक्षांमध्ये विलीन झाली, तेव्हा शरदचंद्र गटात राहायचा निर्णय का घेतला? नाही बघा, हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आलेल्या कार्यकर्त्यांकरता हा एक मोठा धक्काच होता. कधी आम्ही असा स्वप्नात पण विचार नव्हता केला की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून जे कुटुंब आमचं एकत्र होतं ते वेगळं होईल म्हणून. आणि ही घडामोड घडली, त्याचं विश्लेषण मी तर काही करू शकत नाही, कारण का ते फार वरच्या लेवलला राजकारण होतं. आम्ही एक प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून काम करणारी, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एक वॉर्डापुरतं आम्ही काम करत असतो. राज्यातल्या घडामोडी, पक्ष वगैरे वगैरे फार अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. राहिला प्रश्न की मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाबरोबर आम्ही राहण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयामध्ये मातोश्रींची सुद्धा एक इच्छा होती की आपण जिथं आहोत तिथे आपण काम करूया. असं नाही म्हणता येणार की आमचं कोणावर प्रेम कमी आणि कोणावर प्रेम जास्त आहे. एक लक्षात घ्या, आपण एकत्र काम केलं असतं. काही कोणाच्या प्रत्येकाचे काही वेगळे विचार असू शकतात, पण आमचं एक असं होतं, मातोश्रींचंही म्हणणं होतं की आपण इथे राहून सुद्धा काम करू शकतो. आपण विरोधी बाकावर असून सुद्धा आपण खूप प्रभागामध्ये चांगली कामं करू शकलो, मग आपण इथे असून सुद्धा आपल्याला काही असं अडचण येणार नाही. आणि एक त्या अनुषंगाने आमची आता तशी वाटचाल चालू आहे. विरोधी बाकावर जेव्हा तुम्ही म्हणता, सत्ताधारी बाकापेक्षा विरोधी बाकावर नेहमी कमी प्रेम असतं असं वाटत नाही तुम्हाला? की नेहमी निधी म्हणा किंवा अडचणी म्हणा, की शेवटी किती काही झालं तरी सत्ता राज्यात, केंद्रात सत्ता दुसऱ्या पक्षाची असल्यावर कुठं ना कुठं थोड्या अडचणी येतच असतील. हे बघा, अडचणी कोणाला येत नाहीत, अडचणी सगळ्यांना असतात. सत्ताधारी पक्षातल्या लोकांना काही अडचणी असतात, विरोधी बाकावर तो जास्त अडचणी असतात. फरक असतो की सत्ताधारी पक्षातल्या व्यक्तींना, लोकप्रतिनिधींना खूप फंड मिळतो आणि त्या तुलनेत विरोधी बाकावरच्या लोकप्रतिनिधींना जो फंड मिळतो तो फार कमी असतो. त्यामुळे अडचणी असतात, पण शेवटला काय असतं एक लक्षात घ्या, संघर्ष हा तर प्रत्येकाला करावा लागतो. 2012 ते 2017 महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेवर होती. त्यावेळी सुद्धा आम्ही खूप चांगले प्रकल्प केले. 2017 ते 2022 विरोधी बाकावर होती. विरोधी बाकावर असून सुद्धा आम्ही खूप चांगले प्रकल्प केले. फरक पडतो, पण त्याच्यामध्ये तुमचं त्याच्यामधनं असणारं सातत्य, तुम्ही अधिकाऱ्यांशी तुमचा असलेला संवाद, जनतेशी असलेला तुमचा संवाद, यातून प्रश्न सुटू शकतात. तुमची प्रामाणिक इच्छा पाहिजे, हे माझं प्रांजळ मत आहे. स्वप्नील जी, आपण तुमची राजकीय पक्षीय कारकीर्द बघितली आणि तुमचे विरोधकांबद्दलचे विचारसुद्धा बघितले. आपण आता भविष्याकडे बघू. भविष्यातील कर्वेनगरबद्दलचे तुमचे विचार आम्हाला जाणून घ्यायचे. जेव्हा कर्वेनगरचं भविष्य म्हणतो तेव्हा पुढील 5 वर्षात तुम्ही कर्वेनगरकडे कसं बघता? तुम्ही कर्वेनगरसाठी काय इच्छिता? जर भविष्यात ह्या कर्वेनगर वाळजे परिसरात जर आपल्याला काम करायचं असेल तर मी आवर्जून सांगेल, याच मूलभूत गोष्टींवर आपल्याला काम करावं लागणार आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, आणि त्यावर जाऊन चांगल्या दर्जाच्या शाळा, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा, सरकारी आरोग्य सुविधा मी तुम्हाला सांगतोय, चांगल्या दर्जाचे सरकारी क्रीडा संकुले, ह्या पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, कुठलंही शहर, कुठलंही राज्य, कुठलाही देश प्रगत कधी असतो ज्यावेळेस त्यांना मिळणाऱ्या ज्या सरकारी मूलभूत सुविधा असतात त्या उत्तम दर्जाच्या असल्या पाहिजेत. आज अशी पण अनेक परिस्थिती आहे की प्रत्येक माणूस हा सदन असू शकतो असं नाही. आज अनेक कुटुंबांची परिस्थिती फार चांगली नसते, पण त्यांना ज्या आरोग्य सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे, चांगली क्रीडा संकुलं त्यांच्या मुलांना मिळाली पाहिजे, चांगले खेळ मिळाले पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा, आम्ही 2012 ते 22 मध्ये या 10 वर्षामध्ये सर्वात जास्त जर काम केलं असेल ना, तर आम्ही अभिमानाने सांगतो की महानगरपालिकेची शाळा असेल, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल असेल, जसं मी सांगितलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, की जिथं 2 आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिस कोर्ट, एक बास्केटबॉल कोर्ट, एक बॉक्स क्रिकेट, इतके सुंदर खेळ आणले. म्हणजे ही क्रीडा संकुल आणल्यामुळे काय झालं तर मुलांना, जे पूर्वी टेनिस हा शब्द पालकांना ऐकायला सुद्धा येत नव्हता, तो टेनिस हा खेळ त्यांच्या जवळ आल्यामुळे आज सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तीचा मुलगा सुद्धा टेनिस खेळू शकतो.
मला सांगायचाच मुद्दा आहे की कर्वेनगर राज्याकरता जर आमचं भविष्यातलं धोरण जर तुम्ही आम्हाला विचारलं ना, तर उत्तम दर्जाची क्रीडा संकुलं, मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ, जो आत्ता नुकताच आम्ही एक 15 दिवसापूर्वी ज्याचं भूमिपूजन केलं, पुणे शहरातलं पहिलं सरकारी धनुर्विद्या क्रीडा संकुल जे पुणे शहरात आज पहिल्यांदा महानगरपालिकेमार्फत आम्ही उभारायचं भूमिपूजन आदरणीय सुप्रियाताईंच्या हस्ते केलं. असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ कसे आणता येईल, त्यांची क्रीडा संकुलं कशी आणता येईल, आणि जर अजून एक त्यात आम्हाला काम करायचं म्हणजे या कर्वेनगर परिसरामध्ये उत्कृष्ट दर्जाचं सरकारी दवाखाना, सरकारी हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये सर्व सोयीसुविधायुक्त सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. या अनुषंगाने सुद्धा आम्ही भविष्यात कर्वेनगर या वारजे भागामध्ये काम करण्याचा विचार करणारच आहोत. पण त्याचबरोबर या मूलभूत गोष्टींवर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे. कारण बऱ्याच लोकप्रतिनिधींना असं वाटतं की दिसणारं काम करावं, पण आमची विचारसरणी थोडी वेगळी. आमची विचारसरणी अशी आहे की लोकांना मूलभूत सुविधा इतक्या चांगल्या मिळाल्या पाहिजेत की ज्याच्यातून त्यांचं दररोजचं जीवन हे सुलभ झालं पाहिजे. तरुणांनी राजकारणात यावं का, आणि जर यावं तर त्याच्यासाठी नक्की तुम्ही काय प्रयत्न करताय? मी तर स्पष्ट सांगेल, तरुणींनी राजकारणात नक्कीच यावं. आता राजकारणात जी काही आत्ताची सद्य परिस्थिती आपण बघतो, राज्यात बघतो, किंवा ज्या काही घडामोडी बघतो, तर पालकवर्गच आता असं म्हणायला लागलाय की नका राजकारणाच्या दिशेला वळू. ही वस्तुस्थिती आहे जी आम्हाला लोकांमधनं दिसतं, संवादातनं आमच्यापर्यंत ह्या गोष्टी लोक बोलतात. बरोबर. पण माझं असं एक वैयक्तिक मत आहे की राजकारणाकडे का यावं तरुणांनी, तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग हा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरता झाला पाहिजे. म्हणजे आज माझ्यासारखा मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंग माझं शिक्षण झालं, म्हणजे मला 2000 आमच्या चर्चा व्हायच्या मित्रांच्या जसं सांगितलं, कधी असं वाटलं नव्हतं की राजकारणामध्ये मी येईल. मी नोकरी करायचो, नंतर मी व्यवसाय चालू केला, आणि मग राजकारणाकडे अनपेक्षितपणे माझी वाटचाल चालू झाली. पण ह्या 14 वर्षामध्ये माझ्या शिक्षणाचा मला राजकारणात किती उपयोग झाला हे आपण जे प्रकल्प उभे केले आईच्या माध्यमातून ते जाऊन तुम्ही बघा की शिक्षणाचा आपला उपयोग समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये कसा उत्कृष्ट होऊ शकतो. अडचणी कुठं नाही आहेत, प्रत्येकाला अडचणी, नोकरीमध्ये अडचणी असतात, व्यवसायामध्ये अडचणी असतात, संघर्ष कुठं करावा लागत नाही. मग तो संघर्ष राजकारणात केलेला का नाही? करावा ना, संघर्षाशिवाय तर काहीच नाही. आणि राहिला विषय राजकारणामध्ये येण्यामध्ये तरुणांनी काय यावं, तरुणींनी का यावं, तर मी जसं सांगितलं, तुमच्या शिक्षणाचा फायदा हा आपल्या तळागाळातल्या लोकांकरता झाला पाहिजे. आपण भविष्याचा दृष्टिकोन बघितला, तरुणांबद्दलचे तुमचे विचार बघितले. आता आपण एक छोटा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे. मी एक प्रश्न विचारायला आणि तुम्ही त्याचं पटकन न विचार करता उत्तर द्यावं ही अपेक्षा आहे. करू सुरू? कर्वेनगरचा एका शब्दात उल्लेख काय कराल? उत्कृष्ट, चांगल्या सुविधा, पाणी, रस्ते वगैरे अजूनही कर्वेनगरमध्ये चांगले आहे. त्यामुळे कर्वेनगरमध्ये येणारा माणूस हा कर्वेनगर सोडायचा विचार करत नाही. परत जर सत्ता मिळाली तर पहिली समस्या कोणती सोडवाल? लोकांनी परत जर सत्ता दिली तर नक्कीच एक चांगल्या दर्जाचं, उत्कृष्ट सुविधांसह असणारं हॉस्पिटल निर्मिती करता प्रयत्न करेल. तुमचा सर्वात मोठा विरोधक कोण? एक लक्षात घ्या, काम करत असताना नकळत विरोधक होतात, पण ते विरोधक मी कोणाला मानत नाही. असा एक प्रकल्प जो तुम्ही लगेच पूर्ण करू इच्छिता? क्रीडा संकुलं करायची, अनेक चांगल्या सुविधा द्यायच्यात. अब्दुल कलाम शाळा ही आज 5वीपर्यंत चालू आहे, ती 10वीपर्यंत करायची. जर राजकारणी नसता तर कुठल्या क्षेत्रात असता? जर राजकारणी नसतो तर एक उत्कृष्ट व्यावसायिक असतो. खूपच सुंदर आणि सेफ उत्तर दिले तुम्ही. एक शेवटच्या भागाकडे वळतोय आपण आपल्या मुलाखतीच्या. जर तुम्ही कर्वेनगरच्या नागरिकांना एक संदेश देऊ इच्छिता तर एक थेट संदेश कर्वेनगर वासियांना काय द्याल? मी हा संदेश निवडणुका आल्यात म्हणून देत नाही, पहिली गोष्ट सांगतो. पण माझं एक आवर्जून तुम्हाला सर्व कर्वेनगर वासियांना, वारजेकर वासियांना माझं एक विशेष विनंती असेल की मतदान करताना तुम्ही, पहिली गोष्ट म्हणजे मतदान, जर आपली ही लोकशाही अजून सक्षम बनवायची असेल तर मतदानाचा हक्क हा सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. आणि दुसरी माझी अशी विनंती राहील की तुम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देणार आहात त्यावर तुमच्या मुलाबाळांचं भविष्य आहे, त्यावर तुमच्या परिसराचं भविष्य आहे, याचा विचार करून तुम्ही द्या. आणि काम करणाऱ्या व्यक्तीला, जो
या भागातल्या समस्यांवर प्रामाणिकपणे काम करतोय, जो तुमच्याशी सहज उपलब्ध होतं, अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्यावं अशीच मी विनंती करेल. लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं एका वाक्यात? आम्ही लोकांमध्ये जे चांगलं काम केलं आहे गेल्या 14 वर्षामध्ये, मग ते लोकप्रतिनिधी असताना सुद्धा आणि गेल्या 4 वर्ष लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा हे काम बघावं आणि मग आम्हाला निवडून द्यावं. स्वप्नीलजी, खूप खूप बरं वाटलं तुमच्याशी आज संवाद साधून. नक्कीच कर्वेनगरच्या लोकांपर्यंत हा संवाद पोहोचायचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संवाद पोहोचायचा प्रयत्न आम्ही नक्की करू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल.